शाळा सुरू केल्यापासून शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ जी आहे ती चांगल्या पद्धतीनं होण्यासाठी आम्ही इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्यादा अभ्यासिका, ज्यादा वर्ग जे आहेत ते प्रामुख्यानं राबवतो। त्याचबरोबर 5वी आणि 8वीचे जे वर्ग आहेत की ज्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपच्या परीक्षा असतात त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांची शाळा सुटल्यानंतर 1 तास, 1.5 तास, 2 तास अशा पद्धतीनं ज्यादा वर्ग घेऊन अभ्यास घेऊन मुलांची तयारी करून ही जी शाळेची जी निकालाची जी परंपरा आहे ती चांगल्या पद्धतीनं उंचावत नेलेली आहे। शाळेची जी गुणवत्ता आहे ती दरवर्षी वाढ होते आणि ही वाढ होत असताना आता गेली जवळजवळ 12 ते 13 वर्ष की शाळेचा जो निकाल आहे तो इयत्ता 10वीचा 100% लागतोय आणि ही 100%ची परंपरा आम्ही पुढं कायमस्वरूपी जपणार आहोत। शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची अभ्यासाची गुणवत्ता वाढीबरोबर सांस्कृतिक असेल किंवा इतर ज्या स्पर्धा असतील किंवा स्कॉलरशिपच्या परीक्षा असतील त्यामध्ये मुलांनी एक चांगल्या प्रकारचं यश संपादन करावं, उंच अशी भरारी घ्यावी या पद्धतीनं इयत्ता 10वीचा निकाल, त्याचबरोबर इयत्ता 8वी स्कॉलरशिप असेल, इयत्ता 5वी स्कॉलरशिप असेल, त्याचबरोबर इयत्ता 8वीच्या वर्गांसाठी NMA स्कॉलरशिप असेल, त्यामध्ये जास्तीत जास्त मुलं शिष्यवृत्तीला पात्र ठरतील अशा पद्धतीनं सर्व जे शिक्षक बंधू भगिनी आहेत त्यांचं अतिशय उल्लेखनीय असं कार्य प्रामुख्यानं अखंडपणे सुरू आहे। शाळा सुरू झाल्यानंतर जी जुनी इमारत होती त्यामध्ये सगळे वर्ग व्यवस्थितपणे सुरू होते, परंतु काकांच्या लक्षात आल्यानंतर किंवा ही तर विद्यार्थ्यांचा जो ओढा आहे तो वाढत चाललेला आहे। इथल्या पालकांची किंवा ग्रामस्थांची जी काही मागणी आहे ती दरवर्षी नव्यानं येत होती। हे काकांनी ओळखून भविष्याचा वेध घेत की जुनी शाळा आहे, जुन्या शाळेबरोबर इथं सुरुवातीला दादांची वीटभट्टी सुरू होती, या जागेवरती काकांनी A आणि B बिल्डिंग जी आहे ती सुरुवातीला त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपात उभी केली। त्याला आम्हाला असं वाटलं की ही इमारत पुरेशी होईल, परंतु काकांच्या असं लक्षात आलं की आपण हे विविध ज्या शाखा आहेत, विभाग सुरू करतोय तर ही इमारत पुरेशी पडणार नाही। गेली 25 वर्ष या संस्थेमध्ये आणि माध्यमिक विभागामध्ये काम करत असताना हे जे सर्व संस्थेनं दिलेली त्या ठिकाणी माझ्यासाठी एक संधी होती आणि त्या संधीचं सोनं करण्याचं काम मी माझ्या परीनं प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे की ज्यामध्ये मी आज पाहतोय की माझ्यासोबत काम करणारे माझे सर्व जे सहकारी शिक्षक होते की त्यांना कुंभार सर असतील, काकडे सर असतील, सूर्यवंशी सर असतील, खेडकर सर असतील किंवा नालंदा इंग्लिश मीडियमच्या प्राचार्य चव्हाण मॅडम असतील किंवा काकडे मॅडम असतील किंवा कडू मॅडम किंवा कांबळे मॅडम, या सगळ्यांसोबत त्या ठिकाणी काम करण्याची एक मोठी संधी किंवा माझ्यासारख्याला भाग्य लाभलं असं मी म्हणेन खऱ्या अर्थानं की 25 वर्ष ह्या सर्व लोकांच्या बरोबर काम करता आलं त्याचा एक मी साक्षीदार आहे। आणि आमच्या संस्थेमध्ये माझ्याबरोबर काम केलेले जे सर्व शिक्षक असतील किंवा सेवक वर्ग असेल किंवा शिक्षकेतर कर्मचारी असतील ते आज अखेरपर्यंत त्या ठिकाणी आमच्या संस्थेमध्ये एक चांगल्या पद्धतीनं आनंदानं प्रामुख्यानं काम करत आहेत। ती सुद्धा या संस्थेसाठी कौतुकाची बाब आहे असं मी प्रामुख्यानं म्हणेन। संस्थेनं कोणत्याही कर्मचाऱ्याला स्वतःहून त्या ठिकाणी आपल्या संस्थेमधनं काढलेलं नाही। जे काही जे कर्मचारी त्या ठिकाणी आमच्या संस्थेमधून एक चांगल्या प्रकारची सेवा देऊन गेले असतील ते त्यांच्या घरगुती अडचणीनंच गेले असतील, परंतु संस्थेने एक चांगल्या पद्धतीनं 25 वर्ष शिक्षक असतील, सेवक वर्ग असेल किंवा विद्यार्थी असतील, पालक असतील त्यांचा एक चांगला सांभाळ, त्यांचा जो मान सन्मान आहे तो चांगल्या पद्धतीनं गेली 25 वर्ष राखल्याचा अनुभव त्या ठिकाणी मला गेल्या ह्या 25 वर्षामध्ये त्यात आलेला आहे असं मी मानतो। आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळा आणि संस्थेच्या माध्यमातून असा एक वेगळा सप्ताह प्रामुख्यानं शाळेच्या माध्यमातून युवक दिन म्हणून साजरा केला जातो। सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं या भागातल्या विविध शाळांमध्ये आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचं आयोजन प्रत्येक शाळेंवरती केलं जातं। त्याचबरोबर चित्रकला स्पर्धेबरोबर त्या शाळांवरती राजमाता जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं निबंध लेखन स्पर्धांचंही आयोजन प्रत्येक शाळेंवरती केलं जातं। वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि या स्पर्धा संपन्न होत असताना त्याच दिवशी या सर्व स्पर्धेंचं जे पारितोषिक वितरण जो समारंभ आहे तो या दिवशीच पार पडत असतो। स्वामी विवेकानंद जयंती असेल, युवक दिन असेल किंवा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती आणि राजमाता जिजाऊ साहेब यांची जयंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक संपन्न होत असते आणि त्या माध्यमातून या भागातल्या सर्व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा एक प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून गेली 20 वर्षे केला जातोय।